नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो पुणे म्हणजे शिक्षण, उद्योग, संधी. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, पुणे सारखा अकोला होऊ शकतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वप्न नाही तर शक्यता पाहणार आहोत. मी आहे तुमचा मित्र आणि तुम्ही पाहत आहात ज्ञान मंडल. एक पुणे कसं घडलं? पुणे एका रात्रीत महानगर झालं नाही. शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, उद्योग आले, तरुणांना संधी मिळाल्या आणि सर्वात महत्त्वाचं विजन होता. लोकांनी पुणे सोडून जायचं नाही, पुणे घडवायचं ठरवलं. दोन अकोलाकडे काय आहे? आज अकोलाकडे जे आहे ते कमी नाही. भौगोलिक स्थान चांगलं आहे, कापूस आणि शेती मजबूत आहे, तरुणांची ऊर्जा आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इच्छा आहे. अकोला मागे नाही, अकोला फक्त योग्य दिशेची वाट पाहतोय. तीन अकोलाची खरी ताकद. पुणे आयटी साठी ओळखलं जातं. अकोला अॅग्रो आणि टेक्सटाईल साठी ओळखलं जाऊ शकतं. फूड प्रोसेसिंग, कॉटन बेस्ड इंडस्ट्री, लॉजिस्टिक्स, स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग इथे मोठी क्षमता आहे. जर स्थानिक पातळीवर उद्योग उभे राहिले तर तरुणांना पुणे गाठायची गरजच पडणार नाही. चार पुणे सारखं होणं म्हणजे काय? पुणे सारखं होणं म्हणजे मोठ्या इमारती नाही, मोठे बॅनर्स नाही. पुणे सारखं होणं म्हणजे स्किल असलेली युवा पिढी, लोकल स्टार्टअप्स, एज्युकेशन आणि इंडस्ट्री यांचा मेळ. आणि आपण करू शकतो हा आत्मविश्वास. पाच बदल कुणापासून सुरू होतो? फक्त सरकारकडून नाही, बदल सुरू होतो आपल्यापासून. लोकल बिझनेस सपोर्ट करणं, नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणं आणि अकोलाबद्दल अभिमान बाळगणं. हेच पुणेने केलं आणि आपणही करू शकतो. कन्क्लुजन पॉवरफुल एंडिंग. मित्रांनो, अकोला पुणे होणार नाही. अकोला अकोला म्हणूनच मोठं होईल. पण विचार, मेहनत आणि विजन असेल तर अकोला सुद्धा उद्याचं रोल मॉडेल शहर बनू शकतं. जर तुम्हालाही वाटतं की अकोलामध्ये क्षमता आहे तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ज्ञान मंडलला सबस्क्राईब करा. कारण ज्ञान शेअर केलं तरच बदल घडतो.